नमस्कार, मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी घेऊन आलेली आहे सकाळी घाईच्या वेळी टिफिनसाठी होणारी झटपट अशी मेथीची पीठ पेरून भाजी। ही भाजी करायला अत्यंत सोपी आहे आणि पटकन होते, तसेच घाईच्या वेळी जास्त काही तामझाम करावा लागत नाही। तर इथं मी एक गड्डी मेथी घेतली, ती छान साफ करून घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे। त्याच्यानंतर ही मेथी जी आपल्याला पाण्याखाली धुवून घ्यायची आणि तिला बारीक कट करून घ्यायची। एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे। जिरं तडतडलं की त्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि लाल मिरच्या मी इथं घेतल्या, सुक्या मिरच्या, त्या आपल्याला कट करून घ्यायच्या। तुम्ही हिरव्या मिरच्याही वापरू शकतात, पण मी ह्या भाजीमध्ये मी लाल सुक्या मिरच्याच वापरते, मोस्टली छान लागते टेस्ट। आणि त्याच्यानंतर एक कांदा घेतला आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे। त्याला छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। लसूणही छान असा लालसर होईस्तोवर आपल्याला परतायचा आहे। त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा असा गोल्डन ब्राऊन व्हायला आला की त्यात आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकून झाली की त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व साहित्य जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपली जी कट केलेली मेथी होती, बारीक कट करून घेतलेली, तिला छान स्वच्छ धुवून घेतलं होतं, ती टाकायची आहे। आणि आपल्याला ह्या भाजीसाठी पाणी अजिबात वापरायचं नाही, त्याच्यामुळे छान अशी तिला पाण्याखाली व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती मेथी जी आहे ती ह्या भाजीमध्ये टाकायची। कट करण्याच्या अगोदर केव्हाही कुठली पालेभाजी जी आहे ती कट करण्या अगोदरच धुवून घ्यायची आहे। तर आता आपली जी मेथी आहे तिला छान असं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दणदणीत वाफ आपल्याला इथं काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान अशी वाफ आलेली, त्यात मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा परतवून घेतली आणि मग त्यात एक लहान वाटी आपल्याला डाळीचं पीठ टाकायचं आहे। आणि डाळीचं पीठ टाकल्यानंतर याला छान असं लवकर जे आहे ते मिक्स करून घ्यायचे, म्हणजे गुठळी होत नाही। त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून त्याची एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली जी भाजी ती किती छान झालेली आहे, मोकळी आणि सुटसुटीत झाली। तर सकाळी घाईच्या वेळी ही भाजी अगदी पटकन होते आणि टिफिनसाठी खूप छान असा पर्याय आहे। तर तयार आहे आपली पीठ पेरून मेथीची भाजी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।